जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केलं जातं. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा
हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, वोडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो। देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही। अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळतपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही। जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ
तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. व्यवहारामध्ये आपण एक शब्द वापरतो, व्यक्ती तितक्या प्रकृती. भगवान गणेशांचं दर्शन समर्थांनी फार छान शब्द केलाय. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मनाच्या श्लोकांची सुरुवात करताना समर्थांनी हा पहिला शब्द केलाय. गणेशा तुम्ही कसे आहात, तर तुम्ही गणाधीशही आहात आणि तुम्ही गुणाधीशही आहात. गण हा शब्द मराठीमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. गण म्हणजे मोजणे, गण म्हणजे समूह आणि गण म्हणजे निर्बुद्ध. आपण व्यवहारामध्ये शब्द करतो, एखाद्या मुलाकडे पाहिल्यानंतर आपण म्हणतो अगदी गण आहे. गण गण म्हणजे निर्बुद्ध. सृष्टीमध्ये पाहत असताना अहंकाराला जवळ करणारी माणसं सगळी निर्बुद्धच आहेत.
बुद्ध एकच. ज्ञानी जो असतो तो बुद्ध असतो. जो ज्ञानी आहे त्याला बुद्ध म्हणतात. आणि अज्ञानाला ज्याने स्वीकारलंय तो निर्बुद्ध आहे. खऱ्या असणाऱ्या स्थितीपासून जो वंचित आहे त्याला निर्बुद्ध असं म्हणतात. मी खरा कोण आहे, कसा आहे, काय आहे, माझं स्वरूप काय, मी कशासाठी आलोय, मी काय करतोय, मला काय करायचंय. उपनिषदामध्ये त्याला शब्द केला आहे, कोहम कथमिदम जातम कर्ता को वास विद्यते उपादानं किमस्तिह, असा शब्द केला आहे. मी परब्रह्मापासून वेगळा आहे, मी आनंदापासून वेगळा आहे, असा जो विचार आहे हेच निर्बुद्धाचं पहिलं दर्शन. आणि मी असा नाहीये, मला असं व्हायचंय, अशा गोष्टीमध्ये जे सगळं येतं ना ते सगळं अस्तित्वाने ग्रासलेलं आहे. समर्थांनी हा शब्द करत असताना गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, तो गणाधीश आहे. म्हणजे या सर्वांचं अधीश असणारा, सगळ्यांना आपल्या ताब्यात ठेवणारा, सर्वांवरती नियंत्रण ठेवणारा. म्हणून जर कोणाकडे पाहिलं तर गणांकडे. संपूर्ण सृष्टी ही संख्यात्मक आहे. इथं 14 भुवन आहेत, इथं 84 लक्ष योनी आहेत, इथं 3 गुण आहेत, इथं 6 विकार आहेत. ही संपूर्ण सृष्टी संख्यात्मक आहे. पण जरी संख्यात्मक असली तरी सुद्धा ती एकाच दिशेने मार्गक्रमणा करते. या सगळ्यांचं एकमेकाशी काही ना काहीतरी नातं आहे. हे सगळेजण एकमेकाशी जोडलेले आहेत. पृथ्वीवरच्या मातीच्या कणापासून ते महत असणाऱ्या आकाशापर्यंत सगळेजण एकमेकाशी जोडलेले आहेत. त्यामुळे ह्या एकत्वाचं जे दर्शन आहे ते ज्याला समजलं, मी वेगळा नाहीये, मी एकच आहे, मी एकापासून वेगळा झालोय, तो माझ्या स्वतःच्या विचाराने वेगळा झालो, पण वास्तवामध्ये खरा म्हणजे मी एकच. आकाशातनं खाली निघालेला पाण्याचा थेंब आहे, तो पाण्याचा थेंब पृथ्वीतलावरती येतो, इतस्ततः पसरतो, वाहत 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 त्याचा ओहोळ होतो. असे अनेक ओहोळ पुन्हा एकत्र येतात, त्याच्यापासून एक नदी तयार होते. अशा अनेक नद्यांपासून एक महानदी तयार होते. त्या एका महानदीसारख्या अनेक महानद्या एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक सागर तयार होतो, समुद्र तयार होतो. त्या एका समुद्राचं बाष्पीभवन होऊन न मोजता येतील एवढे पाण्याचे थेंब आकाशस्थ होतात. त्याच्यापासून एक ढग तयार होतो. त्या एका ढगाला वारं लागल्यानंतर न मोजता येतील एवढे थेंब खाली पडतात. त्या थेंबापासून पुन्हा ओहळ तयार होतो, त्याच्यापासून नदी, त्याच्यापासून महानदी, त्याच्यापासून पुन्हा एकच समुद्र. हे एकत्वाचं जे दर्शन आहे, इथं सगळे एक आहेत, एकाशी जोडलेले आहेत. याच्यासाठी आमच्याकडे कल्पना सांगितली आहे ती वृक्षाची. एका वृक्षाला अनेक फांद्या, त्या अनेक फांद्यांना अनेक पानं, त्या अनेक पानांना धारण करणारी अनेक फुलं, त्या फुलांपासून तयार होणारी अनेक फळं. पण ही सगळी जण एकाशीच निगडीत आहेत, एकाशीच. पृथ्वीतलावरती असणारे सगळे प्राणी मात्र जसे मातीशी निगडीत आहेत, म्हणजे पंचमहाभूतांशी निगडीत आहेत म्हणा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये हे 5 जण आहेच आहेत म्हटल्यानंतर आपण सगळेजण एकमेकाशी निगडीतच आहोत. पण दुर्दैवाने मी कोणीतरी वेगळा आहे या विचाराने आपण त्याच्यापासून थोडी फारकत घेतली. आपण त्याच्यापासून थोडे बाजूला गेलो आणि आपल्या असणाऱ्या एकनिष्ठ आनंदाला,
कुठंतरी गालबोट लागलं. म्हणून समर्थांनी गणाधीश या सर्व गणांना एकत्र आणण्याचं काम, त्या सर्वांवरती एकच नजर ठेवण्याचं काम, त्या सगळ्यांना नियंत्रित ठेवण्याचं काम जो करतो तो गणाधीश आहे. आणि तो गणाधीश म्हणजे साक्षात गणेश आहेत. का गणाधीश आहेत ते? ईश सर्व गुणांचा, तो सर्व गुणांचा अधीश आहे. आमच्याकडे 14 विद्या तसंच 64 कला सांगितल्या आहेत. म्हणजे 64 कलांचा तो नायक आहे. 65वी कलाच नाही आहे. इथं ज्या आहेत त्या 64 कला आहेत आणि त्या 64 कलांचा तो नायक आहे. म्हणजे या 64 कला गणेशांना ज्ञात आहेत. नुसत्या ज्ञात नाही आहेत तर त्या कलांचा वापर कसा करायचा याची सुद्धा बुद्धी गणेशांच्याकडे आहे. नुसती बुद्धी नाही आहे तर त्या वापरून काय मिळवायचं आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला ज्ञात असणाऱ्या गोष्टींचा वापर कुठं, कधी, केव्हा, कसा, काय करायचा हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे नको त्या जागेवरती नको त्या गोष्टीचे उपयोग केल्यामुळे पदरामध्ये अपेक्षित असणारी गोष्ट पडत नाही. असा अनुभव आपल्याला बऱ्याच वेळेला आहे. बऱ्याच वेळेला गणेश हे संपूर्णतः जाणतात की प्राप्त असणाऱ्या कलांचा वापर कुठं करायचा, कधी करायचा, कसा करायचा, केव्हा करायचा आणि त्याच्यातनं काय मिळवायचं हे संपूर्णतः गणेश जाणतात. म्हणून ते 64 कलांचे नायक आहेत. 64 कला, संगीत व नृत्य कला, याच्यामध्ये गीत, वाद्य, नृत्य, नाट्य, उदकवाद्य म्हणजे पाण्यावरील संगीत म्हणजे जलतरंग, श्रुतिकला, संगीत साधना, चित्रकला व हस्तकला याचा विचार करताना आलेख्य, चित्रकर्म, चित्रयोजना, भित्तिचित्र, मूर्तिचित्र, मुद्भांडकला म्हणजे कुंभारकाम, शिल्पकला, नक्षीकाम, धातुकाम, मणिभूमिका म्हणजे रत्नजडित वस्तू तयार करणं, वलयकर्म म्हणजे बांगड्या तयार करणं, रेशमी वस्त्रकला, शिवणकला, विणकाम यासारख्या कला, त्याबरोबर अलंकरण व शृंगारकला यामध्ये विशेष कच्छेद्य म्हणजे केशांची रचना, तंडुल कुसुम वलिक विकार फुलांच्या माळा बनवणे, पुष्पशकटिका म्हणजे फुलांचे गुच्छ हार बनवणं, दंतवस्त्र, दात व वस्त्र सौंदर्य, शय्यारचन, पलंग सजवणं, माल्यग्रथन विकल्प, हारांची योजना, केशमार्जन, केस विंचरणं, गंध योजना, सुगंध तयार करणे, भूषण योजना, अलंकार करणे, चूर्णकर्म, उटणं व सौंदर्य प्रसाधनं, बुद्धिकला व मनोरंजनामध्ये कोशवाचन म्हणजे कोडी सोडवणं, नाटिका खेद्य, लघुनाट्य, काव्यसमस्यापूर्ती, कविता रचना, पत्रचेतुरिका, पत्रलेखन, प्रहेलिका, कोडं घालणं, दुर्गलघु म्हणजे खेळ, गणित, वाचन, धर्म, कथा आदी सर्व, आवगुंठन म्हणजे वेषांतर, संदेशरचना, गुप्तविद्या, जादू, करामत. याच्याबरोबर पशुपालन व क्रीडा या प्रकारात अश्वचालन म्हणजे घोडेस्वारी, हस्तीचालन, हस्ती चालवणं, रथचालन, शुकसारिका पालना म्हणजे पोपट मैना पाळणं, जलक्रीडा, उदकघोष म्हणजे पाण्यावरील खेळ, युद्धकला व शारीरिक कला यामध्ये धनुर्विद्या, अस्त्रशस्त्रविद्या, मल्लविद्या, शारीरिक व्यायाम, विज्ञान व तांत्रिक कौशल्यामध्ये वास्तुशास्त्र, रत्नपरीक्षा, धातुवाद, औषधज्ञान, मणिरचना, आयुर्वेद, योगविद्या. याबरोबर हस्तलाघव म्हणजे हस्तकौशल्य, तल्पश्रय, बिछाना मांडणं, पुतळे बनवणं, अवयव सजावट म्हणजे शरीरकला कौशल्य, दुर्मिळ कलात्मक खेळ व जीवन कौशल्य,
आचार विचार, सामाजिक शिष्टाचार यासारख्या अनेक कलांचा समावेश. आता याचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर भरपूर वाढेल. परंतु आता नुसतं गायन म्हटलं तर त्या गाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार, नृत्य म्हटलं तर त्याच्यातले वेगवेगळे प्रकार, वाद्य म्हटलं त्याच्यातले वेगवेगळे प्रकार, असं बरंच वाढत जाईल. परंतु ह्या 64 कला संपूर्णरित्या ज्ञात असणारं तत्व पृथ्वी तलावरती जर कुठल्या आकाराने वावरत असेल तर त्याचं नाव आहे गणेश. म्हणून गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, असं आहे. प्रत्येक गणाचं पृथ्वी तलावरती काही ना काहीतरी एक विशेषत्व आहेच. भगवंतांनी प्रत्येक जीव जन्माला घालताना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एक विशेष गुण दिलेलाच आहे. अगदी झाडांपासून, प्राणीमात्रांपासून, पशुपक्ष्यांपासून माणसापर्यंत 84 लक्ष युनिटल्या प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी एक विशेष गुण आहे आणि त्या विशेष गुणामुळे त्याची ओळख आहे. समाज त्याला जवळ करतो आहे किंवा लांब करतो आहे किंवा त्याच्याबद्दल विचार करतो आहे, तो त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या एका गुणामुळे. आपण म्हणतो का नाही व्यवहारामध्ये, एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर आपण म्हणतो, अहो त्यांचं ना ते फार गोड बोलतात, हा त्यांचा गुण नाही आहे का? अहो ह्यांच्याबद्दल काही बोलूच नका, अहो अत्यंत प्रेमळ आहेत, असं हा त्यांचा गुण नाही आहे. यांच्याबद्दल बोलूच नका, एक नंबरचे कपटी आहेत, हा त्यांचा गुण नाही आहे. यांच्याबद्दल बोलूच नका, त्यांना काही देऊ नका, का? अहो म्हटलं ते पैसे घेतले की परत देत नाहीत, हा त्यांचा गुण नाही आहे. म्हणजे प्रत्येकाची ओळख या पृथ्वी तलावरती त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांच्यामुळे. आता तो गुण अवगुण आहे का सद्गुण आहे हा भाग वेगळा आहे, परंतु त्याची ओळख त्याच्यामध्ये असणाऱ्या या गुणाच्यामुळे होत असते. आणि त्या गुणांचा अधिपती जर कोणी असेल, म्हणजे त्या गुणांना जर नियंत्रणात जर कोणी ठेवत असेल तर त्यांचं नाव आहे गणेश. म्हणून तो गणाधीशही आहे आणि तो गुणाधीशही आहे. आपल्या देहामध्ये असं म्हणतात 72,000 नाड्या आहेत, अनेक अस्थी आहेत, कोट्यावधी पेशी आहेत. गंमत म्हणजे प्रत्येक पेशीचा स्वतःचा एक गुणधर्म आहे. त्या पेशीला त्या गुणाच्या मध्ये ओळख आहे आणि कुठलीही पेशी दुसऱ्या पेशीच्या बरोबर स्पर्धा करायला जात नाही. प्रत्येकाला नेमून दिलेलं काम प्रत्येक पेशी करते. ही अशीच का, ती तशीच का, ही नुसतीच बसली आहे मग मी काम करायचं, अशी कुठलीही पेशी म्हणत नाही. तिला दिलेलं काम ती करते. कोणाच्याही जीवनामध्ये, कुठल्याही पेशीच्या जीवनामध्ये किंवा आपल्याबरोबरच्या पेशीमध्ये ती ढवळाढवळ करायला जात नाही. हा अगदी व्यवहारातला विषय आहे. आपल्या देहामध्ये असणाऱ्या प्रत्येक जण त्यांना दिलेली कामं निमूटपणे, प्रामाणिकपणे करतंय, म्हणून तुमच्या डोळ्याला तुम्ही पाहताय, किंबहुना तुम्हाला जे बघायचं आहे तेच तुमचे डोळे दाखवत आहेत. तुमच्या इच्छेनुरूप तुमची इंद्रिय काम करत आहेत. का? कारण या सर्वांवरती नियंत्रण ठेवणारा जो आहे ना, तो गुणाधीश आहे किंवा तो गणाधीश आहे. या प्रत्येक पेशीचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. मेंदूचं ऑपरेशन करायचं असतं, डॉक्टर लोक 10-10 लाख रुपये खर्च सांगतात. काय एवढंच त्या मेंदूचं ऑपरेशन करायचं, 10 लाख रुपये कसले घेतात? काय नुसतं डोकं फाडायचं, आतला मेंदू काढायचं, त्याचं काम करायचं, परत जागेवर ठेवून द्यायचं, झालं. एवढ्यासाठी 10 लाख रुपये लागतात का? 10 लाख रुपये कसले असतात मेंदूच्या ऑपरेशनचे? नाही. ऑपरेशनसाठी ते खर्च असतोच, परंतु तो ऑपरेशन करताना यदाकदाचित त्याच्या आजूबाजूला ज्या कोट्यावधी पेशी आहेत त्याच्यातल्या एखाद्या पेशीला जरी चुकून धक्का लागला आणि ती जर डॅमेज झाली तर शरीरातल्या एखाद्या भागावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. एखादी पेशी तुम्हाला पॅरालिसिस आणू शकते. एखादी पेशी डॅमेज झाली तर म्हटलं तुमची वाचा घालवू शकते, तुमची दृष्टी घालवू शकते, तुमच्या शरीरामध्ये काहीतरी अपघात घडवते. एक पेशी डॅमेज झाली तर एवढं घडतं.
आणि ह्या पेशींना धक्का न लावता त्यांना ऑपरेशन करायचं असतं, म्हणून त्याची तेवढी त्यांना किंमत घ्यावी लागते. इतकं प्रत्येक पेशीला भगवंतांनी काम दिलंय. आणि गंमत म्हणजे ह्या प्रत्येक पेशीवरती नियंत्रण भगवंताचं आहे. म्हणजे ती कुठं चुकत नाही ना, तिच्याकडनं काही चुकीचं घडत नाही ना, हे सगळं बघायचं काम गणेश करतात. पण माणूस हा असा प्राणी आहे की तो चाललेल्या गोष्टीमध्ये स्वतःचं डोकं चालवतो, स्वतःची बुद्धी नको तिथं खर्च करतो. आपण मुंग्यांची रांग पाहिली आहे का? कुठलीही मुंगी कुठल्याही मुंगीच्या बरोबर स्पर्धा करायला जात नाही, ती रांगेत चाललेली असते. आपण रांग मोडू आणि पुढे जाऊ असा कुठलीही मुंगी विचार करत नाही, ती त्या रांगेतनं जाते. त्यामुळे वेळेवरती, योग्य वेळेवरती, योग्य ठिकाणी योग्यरित्या पोचते. पण माणूस स्वतःची अक्कल चालवणारा, त्यामुळे सिग्नलला उभं राहिल्यानंतर आपण मागे का थांबायचं, तो पुढं जातो. समोरनं येणाऱ्या माणसाला आपण कशाला जागा द्यायची, आपण पुढं जायचं आणि आपण सगळ्यांच्या पुढं जायचं. या अट्टहासापायी स्वतःही गर्दी जन्माला घालतो आणि स्वतः रस्ता बंद करून टाकतो. स्वतःची अक्कल चालवणं हा माणसाला दिलेला भगवंतानी जो गुण आहे, खरं म्हणजे तोच माणसाला त्याचा अवगुण ठरून राहिलेला आहे. सोयरोबांनी फार छान शब्द केलाय, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, असा शब्द केलाय त्यांनी. आपल्या ज्या त्या स्वतःची अक्कल चालवायची फार सवय असते, फार सवय. आणि याच्यामुळे आपण तर गोत्यामध्ये येतोच, पण आपल्याबरोबर इतरांनाही त्याच्या गोत्यामध्ये आणतो. याचा परिणाम आपण त्रास सहन करतो, त्याच्याबरोबर इतरांनाही त्रास देतो. नुसता त्रास देत नाही तर त्यांचे शिव्याशाप सुद्धा आपण सहन करतो, की मोना सहन करावेच लागतात. पण गणेश या संपूर्ण सृष्टीची रचना केल्यानंतर त्या रचनेवरती लक्ष ठेवून आहेत, नुसते लक्ष ठेवून नाही आहेत, तर त्या प्रत्येकाला दिलेल्या गुणाप्रमाणे तो वर्तन करतोय का नाही, याच्याकडेही गणेशांचं उत्तम दर्शन आहे. या सगळ्याचा परिणाम काय होतो? मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. या सगळ्याचा परिणाम तुमची जी वाटचाल चालते, कुठं चाललेली वाटचाल, तर निर्गुणाचा. तुम्ही निर्गुण स्थितीला पोहोचण्याचा जो तुमचा प्रयत्न चाललाय, काय आहे निर्गुण? निर्गुण म्हणतात म्हणजे काय म्हणतात, तर आपण आपल्याला ओळखणं आणि ते ओळखल्यानंतर आपण आपल्याला विसरून जाणं, देव पाहायला गेल्यानंतर देव होऊन जाणं, याला निर्गुण होणं म्हणतात. मध्यंतरी एका मंदिरामध्ये एक मुलगी दर्शनाला यायची, गणपतीचंच मंदिर होतं, दर्शनाला यायची. त्या गुरुजींना त्यांनी त्या मंदिराच्या बाहेर असणारी एक दुर्वांची गड्डी, त्याला असणारं ते गुलाबाचं फूल ते गुरुजींच्या जवळ दिलं आणि म्हटली, बाप्पाला वाहा. गुरुजींनी त्यातलं गुलाबाचं फूल काढलं, त्या बाप्पाला दिलं आणि त्या दुर्वांची जुडी त्यांनी पुढच्या बाजूला लोकांना दर्शनाला ठेवलेल्या पादुकांवरती ठेवून दिली. साहजिक ती मुलगी चिडली, गुरुजी आम्हाला बाप्पाला हात लावता येत नाही म्हणून आम्ही तुमच्याजवळ दिलं आणि तुम्ही फक्त फूल वाहिलं आणि दुर्वा इथं ठेवल्या. तेव्हा गुरुजी म्हटले, इथं ह्या ज्या दुर्वा आहेत, या दुर्वांच्यामध्ये पेंडा जास्त आहे, दुर्वा कमी आहेत. तुझ्यासाठी बाहेर बाकडा ठेवला आहे, तू तिथं बस, मला त्यातल्या 2 दुर्वा निवडून दे, मी त्या गणपती बाप्पाला वाहतो. तिला ते पटलं, ती खरंच बाहेर गेली, तिने त्या पेंड्यातनं 4 दुर्वा निवडून आणून दिल्या, गुरुजींनी त्या बाप्पाला वाहिल्या. दुसऱ्या दिवसापासून ती मुलगी 21 दुर्वांची जोडी निवडून आणून द्यायला लागली आणि गुरुजी सुद्धा तिच्यासमोर त्या बाप्पाला व्हायचे. तिलाही आनंद, गुरुजींना आनंद, बाप्पालाही आनंद. एक दिवस त्या मुलीने एक चिठ्ठी गुरुजींच्या जवळ दिली, दुर्वा दिल्या, फूल दिलं. गुरुजींना म्हटले, गुरुजी एवढी चिठ्ठी बाप्पाला वाचून दाखवा. हा गुरुजी म्हटले, आत्ता वेळ नाहीये, मी नंतर वाचून दाखवीन, पण दाखवीन. मुलगी निघून गेली. रात्री गुरुजी मंदिर बंद करताना त्यांना ती चिठ्ठी लक्षात आली, पाहिली.
शेवटी गुरुजी म्हणजे कोण? मेसेंजर ऑफ द गॉड. त्यांनी ती चिठ्ठी बाप्पाला वाचून दाखवली. त्याच्यात तिने लिहिलंय, गणेशा, मी 10वी पास होईन का नाही मला भीती वाटत होती. मी तुला प्रार्थना केली मला पास कर, तू पास केलंस, धन्यवाद. मला कॉलेजला ॲडमिशन पाहिजे होती पण मला तेवढे मार्क नव्हते. मी तुला प्रार्थना केली, तू मला त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिलीस, धन्यवाद. कालांतराने माझं शिक्षण पूर्ण झालं. मी तुला म्हटली मला चांगली नोकरी दे, तू नोकरी दिलीस, धन्यवाद. माझी आई एकटी घरात राहायची, भाड्याच्या घरात. आईला कंटाळा यायचा म्हणून मी तुला म्हटलं मला एक TV घेऊन दे, तू TV घेऊन दिलास, धन्यवाद. मालकाने घर खाली करायला सांगितलं, आता कुठल्या भाड्याच्या घरात जायचं म्हणून मी तुला म्हटलं मला चांगलं घर घेऊन दे माझं स्वतःचं, तू घर घेऊन दिलंस, धन्यवाद. तुला म्हटलं मला चांगला नवरा दे, तू नवरा दिलास, धन्यवाद. मला सांगा, हे असलं देवाकडे मागायचं असतं का? आणि असलं देवाकडे मागितल्यानंतर देव देत नाही असं नाही आहे, परंतु हे देण्यासाठी देव आहे का? दुर्दैवाने आपण सगळेजण देव याच स्थितीवरती स्वीकारतो. आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यासमोर मांडायच्या आणि त्या भगवंतांनी त्या पूर्ण करायच्या, याच स्थितीवरती आपण देवाला आपल्या आयुष्यामध्ये स्थान दिलेलं आहे. याच्या पलीकडे आपण देवाकडे काय स्थान दिलं आहे? देवासाठी म्हणून आपण काय देवाला देतो? म्हणजे जे महाराज नेहमी म्हणायचे की देवासाठी देवाकडे जाणारी माणसं किती आहेत? देवासाठी देवाकडे जाणारी माणसं इथं कोणी नाही आहेत. आपलं साधण्यासाठी म्हणून देवाकडे जाणारीच माणसं इथं भरपूर आहेत. देवासाठी देवाकडे जाणारे फक्त संत आहेत, फक्त संत आहेत, बाकी कोणी नाही. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून देवाच्या समोर साकडं घालणारी, देवाला सांगणारी इथं माणसं भरपूर आहेत. परिणाम त्या मुलीने हे सगळं लिहिलेलं आणि शेवटी एक वाक्य लिहिलं होतं, फार छान होतं. ज्याच्याकडे आजपर्यंत मी हे सगळं मागितलं त्यांनी मला हे सगळं दिलं. गणेशा, ज्याच्याकडे मी हे सगळं मागत होते आणि ज्यांनी मला हे सगळं दिलं त्याचं मला एकदा दर्शन देशील का? जर दिलंस तर पुढं फक्त त्यांनी डॉट डॉट लिहिलेले होते. याला निर्गुणात जाणं असं म्हणतात. म्हणजे जीवनामध्ये करत असणाऱ्या सगळ्या खटपटीतनं आपण जे जे म्हणून काही करतो आहे ते कशासाठी करतो आहे? तर आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद हेच तर अपेक्षित आहे ना. मग ते परमार्थ असेल, प्रपंच असेल, अध्यात्म असेल, नाहीतर अजून काही असेल, पण जे जे म्हणून काही करतोय त्या सगळ्याचा अंतिम उद्देश आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद मिळावा हाच आहे ना. आणि तो मिळणं म्हणजे निर्गुणाकडे जाणं असं म्हणतात. तो निखळ आनंद, तो निर्विषय आनंद, तो निरागस आनंद, तो निष्पाप आनंद आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या देहबुद्धीतनं सोडवून आत्मबुद्धीमध्ये स्थिर करतो. आणि असा आनंद जीवनामध्ये प्राप्त करून देणारा एक गणेशच आहे. म्हणून आरंभ आरंभ तो निर्गुणाचा असा समर्थांनी शब्द केला. आणि या सगळ्या कलांचं ज्ञान जर मला कोणी करून देत असेल तर तिचं नाव आहे शारदा. गणेशांच्याकडनं प्राप्त होणाऱ्या या सगळ्या कला काय आहेत, कशा आहेत हे जर मला कोणी सांगत असेल तर ती शारदा. आणि त्या शारदेच्या माध्यमातनं मला या सगळ्या कलांचं ज्ञान प्राप्त होतं. आणि ते सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा जेव्हा मी अनुभव घेतो तेव्हा त्या अनुभवातनं अंततः शिल्लक काय राहतं? तर शिल्लक फक्त आनंद राहतो, सुख राहतं, समाधान राहतं. त्यालाच निर्गुण असं म्हणतात. आणि ह्या निर्गुणाचा आरंभ जर कशातनं होत असेल तर तो गुणांच्या ठिकाणी स्थित असणारा जो गुण आहे त्या गुणातनं ज्या वेळेला तुम्ही त्याला प्रस्तुत करता किंवा त्या गुणांचा तुम्ही अनुभव घेता
त्यावेळेला तुम्हाला हा आनंद, हे सुख, हे समाधान प्राप्त होतं आणि ते प्राप्त करून देणारे एक गणेश आहेत. म्हणून प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी असणाऱ्या गुणाचं अवलोकन करावं. आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की आपल्याकडे चांगला गुण कुठला आहे. ज्या गुणाच्यामुळे जग आपल्याला विचारतं असा आपल्यामध्ये कुठला गुण आहे. जर ते विचारात घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या गुणाला तुम्हाला जितका खत पाणी घालता येईल, जितकं त्याला बहर आणता येईल तितका आणा, जितका तो फुलवता येईल तितका फुलवा. बघा, ह्या जगाचं संपूर्ण लक्ष तुमच्याकडेच लागून राहील. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, तुकाराम महाराजांनी काय केलं, संतांनी काय केलं की ज्याच्यामुळे सगळं जग आज त्यांच्याकडे बघून राहिलंय. त्यांनी त्यांच्यामध्ये असणाऱ्या या गुणाचा म्हटलं आविष्कार खऱ्या अर्थाने अनुभवला, खऱ्या अर्थाने त्या गुणाकडे त्यांनी पाहिलं आणि ते पाहून त्यांनी त्यांचं आयुष्य समृद्ध केलं. म्हणून आज सगळं जग त्यांच्याकडे बघून राहिलंय. तसं भगवंतानी तुमच्याकडे तुमचं आयुष्य समृद्ध करण्याचा एक गुण दिलेला आहेच आहे. फक्त काही लोकांना तो वयाच्या 5व्या वर्षी कळतो, ध्रुवासारखे, प्रल्हादासारखे आहेत. काही लोकांना 50 वर्षांनी कळतो, काही लोकांना 1400 वर्षानंतर कळतो आणि काही लोकांना जन्मोजन्मी त्यांना तो लक्षात येत नाही. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातल्या असणाऱ्या सुप्त गुणाचं दर्शन होईल आणि त्या गुणाच्यामुळे जग आपल्याला विचारतंय हे ज्या दिवशी दिसेल, त्या दिवशी तुम्ही त्या गुणाकडे खऱ्या अर्थाने बघा. का? कारण निर्गुणाकडे पोचवणारा हाच तुमच्यातला गुण तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध करायला हाच तुमच्यातला गुण तुम्हाला उपयोगी पडणार आहे की जो तुमचं आयुष्य संपूर्णतः भरून राहिलेला आहे. म्हणून समर्थाने वर्णन केलेला हा गणाधीश आणि हा गुणाधीश दुसरा तिसरा कोणी नसून ते साक्षात गणेश आहेत आणि ते गणेश आज आपल्याकडे विराजमान आहेत. त्या गणेशांचं दर्शन घ्या, आपल्यातल्या गुणाचं अवलोकन करा आणि त्या गुणाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करा. बघा, जीवन आनंद होईल. कसं? उद्या बघूयात. मंगलमूर्ती मोरया. Mm-hmm.